नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर महा-टी-ई-टी शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. स्टेट बोर्ड पाठी आधारित विचारले जातात. म्हणून स्टेट बोर्डमधील विज्ञान विषयाचे हा टॉपिक आपण पाहणार आहोत. येत्या 6वीचा हा टॉपिक आहे विज्ञान विषयाचा. या टॉपिकचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी व जमीन. या टॉपिकवर आपण घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पृथ्वीवरील जलावरणाचे प्रमाण किती आहे? पृथ्वीवरील जलावरणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 71%. प्रश्न क्रमांक 2. शिलावरणाचे प्रमाण किती टक्के आहे? शिलावरणाचे प्रमाण किती टक्के आहे? शिलावरण तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29%. प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीवरील जीवावरण कोणत्या 3 आवरणामध्ये आढळते? पृथ्वीवरील जीवावरण कोणत्या 3 आवरणामध्ये आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जलावरण, शिलावरण, वातावरण. या तिन्ही ठिकाणी सजीव आढळतात म्हणून त्याला जीवावरण म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. हवेत सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? तर कोणता वायू असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नायट्रोजन. हवेत सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन असतो. प्रश्न क्रमांक 5. श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे? श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 6. प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू वापरला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 7. विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्गॉन. बल्बमध्ये आर्गॉन वायू वापरतात. प्रश्न क्रमांक 8. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता वायू वापरतात? फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झेनॉन. फ्लॅश लाईटमध्ये झेनॉन वायू वापरला जातो. प्रश्न क्रमांक 9. रस्त्यावरील जाहिरातीसाठी कोणता वायू वापरतात? रस्त्यावरील जाहिरातीसाठी कोणता वायू वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निऑन. निऑन दिवे जाहिरातीसाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 10. वायू प्रदूषण कशामुळे होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंधन ज्वलन. इंधन जळाल्याने घातक वायू हवेत मिसळतात आणि यामुळे वायू प्रदूषण होते.